हॅलो ट्रेडर्स, वेलकम बॅक टू द चॅनल. सो कालचा जो व्हिडिओ मी बनवलेला होता ॲडव्हान्टेजेस ऑफ इंट्राडे ट्रेडिंग, त्याच्यावरती बघा बरेच लोकांचे कमेंट्स आलेले आहेत, मेल्स आलेले आहेत की लिव्हरेज मार्जिन कसं यूज करायचं आहे ते आम्हाला दाखवा लाईव्ह. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लिव्हरेज घेऊन कसं आपण चांगलं प्रॉफिट करू शकतो हे दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. ओके, सो जाऊया स्क्रीनवरती आणि मार्केट ओपन होणारच आहे. ओके, सो काल जे स्टॉक्स काढून ठेवलेले होते मी, काल जे स्टॉक्स काढून ठेवलेले आहेत त्यांची लिस्ट बघून घेऊयात आपण. ओके, सो इंडस टावर आहे जो रेजिस्टन्सवरती आहे. जर याने ब्रेकआउट केलं तर आपण याला अपसाईड बघूयात. तर मी याला इथे लावून घेते. ओके, नेक्स्ट आहे आर ई सी लिमिटेडमध्ये बघा, ह्या चॅनलचं ब्रेकडाऊन करून कॅन्डल सस्टेन करते आहे. याने जर ब्रेकआउट केलं तर हाही आपण घेऊ शकतो. तर मी काय करते, इथे ऑलरेडी ॲड करून ठेवते. ओके, हा पण झाला. परत याच्यामध्ये बाकी आहे श्रीराम फायनान्समध्ये पण ब्रेकआउट झालेला आहे, तर हा पण आपण ॲड करूयात. श्रीराम फायनान्स. ओके, आय ओ सी. ओके, टाटा पॉवरमध्ये टाटा पॉवरमध्ये हा अगदी रेजिस्टन्सवरती आहे. जर याने ब्रेकआउट केला, ते बघू शकता ट्रेंडलाईनवर क्लोज केलेला आहे. ब्रेकआउट केला तर हा चांगला जाऊ शकतो. पण नेक्स्ट रेजिस्टन्स एकदम जवळ आहे याच्या. हे बघा, इथे रेजिस्टन्स आहे, तर अवॉइड करणंच बेटर राहील. ओके, हा आहे अपोलो हॉस्पिटल. बघू शकता अगदी रेजिस्टन्सवरती आहे आणि थोडासा गॅपअप आहे, तर आपण याला पण ॲड करूयात. अपोलो हॉस्पिटल. आणि परत बघूयात BHEL. BHEL पण ॲड करूयात. याने या रेजिस्टन्सचा ब्रेकआउट करून कॅन्डल सस्टेन करती आहे. BHEL. ओके, परत ओके, याचा ऑप्शन आहे माझ्याकडे. ओके, ओके, हा पण आहे. रेजिस्टन्सचा ब्रेकआउट झालेला आहे. झीलमध्ये आपण ॲड करूयात. ओके, आणि परत नेस्ले इंडिया आहे जो रेजिस्टन्सवरती आहे, आपण ॲड करूयात. नेस्ले इंडिया ऑलरेडी ॲडेड आहे. ओके, चालेल. आणि हा गेलेला आहे ऑलरेडी. ओके, सो एवढे स्टॉक्स आहेत याच्यात, चालेल. तर आता आपण जेवढे स्टॉक्स काढलेले आहेत त्यांचे चार्ट्स आपण इथे लावून घेऊयात. झील, BHEL, परत अपोलो हॉस्पिटल, श्रीराम फायनान्स,
REC Limited, Indus Tower, ओके एवढेच आहे. आणि आय थिंक ओके, सो आपण यांना डेली चार्टवरती लावू, कारण की आपण ऑब्झर्वेशन जे आहे ॲनालिसिस डेली चार्टवरती केलेलं आहे. तर आपण याला काय करायचं, डेलीवरतीच बघायचं. ब्रेकआउट होत असेल तरच 5 मिनिटावरती शिफ्ट करणार आहोत आपण. ब्रेकआउट होताना दिसत असेल तरच 5 मिनिटावरती आपण शिफ्ट करणार आहोत. ह्याच्यामध्ये काय होतं, ओके ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट. तर ह्याला कधी बघायचं आहे, REC लिमिटेडला ह्याच्यावरती जाईल तेव्हा. ओके, परत श्रीराम फायनान्स, 1 मिनिट. याला पण याच्यावरती अपोलो हॉस्पिटलला ओके मार्केट ओपन झालेलं आहे आय थिंक सो. तर आपण इथे निफ्टी लावून घेऊयात आधी. निफ्टी निफ्टी बुलिश आहे की बेरिश आहे हे बघावं लागेल आपल्याला आधी. त्याच्यानंतरच आपण इंट्राडे करू शकतो. ओके, सो MFSL खाली येतो आहे माझा. 1 मिनिट. ओके, कालच्याच रेंजमध्ये आहे. इंडस टॉवर REC लिमिटेड ब्रेक करताना दिसतो आहे. REC लिमिटेड ब्रेक करताना दिसतो आहे आपल्याला. आता ही कॅन्डल पहिली 5 मिनिटाची कॅन्डल जर क्लोज झाली तरच आपल्याला हा घ्यायचा आहे वरती, रेजिस्टन्सच्या वरती. ओके, सो ह्याच्यामध्ये घेऊ शकतो. श्रीराम फायनान्स पण जातो आहे वरती. अपोलो हॉस्पिटलमध्ये गॅपअप आहे थोडासा, तर इग्नोर करूयात. BHEL पण दिसतो आहे ब्रेकआउट करताना. 1 मिनिट. अरे हा पण गॅपअप आहे, तर इग्नोर करूयात. खाली येण्याचे चान्सेस आहेत. आणि झीलमध्ये आपण काय बघितलं होतं, झीलमध्ये होतं की इथे रेजिस्टन्सवर हा क्लोज झाला होता. तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला इथे दिसून येत आहे की हा जातो आहे. 1 मिनिट. तर पहिले REC लिमिटेडमध्ये लागलेली आहे एंट्री. ओके, सो REC लिमिटेड हे बघा. आता REC लिमिटेड मी काढून ठेवलेलं आहे. तर आता मी याला जर बाय इथे प्रेस केलं तर बघा इथे हा किती रुपयाचा आहे. ओके, जर मी 100 क्वांटिटी इथे केल्या, इथे बघा लॉंग टर्म आणि इंट्राडे दिसतो आहे. लॉंग टर्म आणि इंट्राडे. आता ह्या लॉंग टर्मच्या
याच्यात जर मी क्लिक केलं तर मला हा 42,000चा पडतो आहे, 42,000चा पडतो आहे मला. पण जर मी इथे इंट्राडे क्लिक केलं, बघा इंट्राडे क्लिक केलं तर मला 8,500 रुपयेचाच हा पडतो आहे. म्हणजे मी 8,500 रुपये लावून किती रुपयाची बाईंग करू शकते, किती रुपयाची 72,000ची बाईंग करू शकते. ओके, 100 क्वांटिटीज बाय करू शकते. लॉंग टर्म 72,000ला येणार आहे. जर मला सॉरी हे अवेलेबल बॅलन्स आहे. ओके, लॉंग टर्मसाठी जर मला घ्यायचं आहे तर 42,000 लागतात आहे. आणि जर मी इंट्राडे करते, आजच बाय करून आजच सेल करते आहे, तर बघा मला लागणार आहेत 8,500 रुपीज. ओके, सो REC लिमिटेड आपण श्रीराम फायनान्स पण चांगला दिसतो आहे. ओके ओके, झील पण चांगला दिसतो आहे मला. तर आपण REC लिमिटेडच बाय करून घेऊयात. तर मला जास्त क्वांटिटीज बाय करायच्या आहेत. आता हा 85,000चा मिळतो आहे लॉंग टर्ममध्ये. मी घेणार 250 क्वांटिटीज. लॉंग टर्ममध्ये किती दिसत आहेत, 1,06,000. आता इंट्राडे करेल तेव्हा मला 21,000मध्येच हा मिळतो आहे. तर मी बाय करते. फक्त कॅन्डल पहिल्या 5 मिनिटाची कॅन्डलच्या क्लोजिंगच्या वर आपण घेऊयात. परत आपण बघून घेऊयात एखाद. ओके, अपोलो हॉस्पिटलमध्ये पण श्रीराम फायनान्स टावर. ओके चालेल. मला झील एक चांगला दिसतो आहे, तर याला 5 मिनिटावरती शिफ्ट करूयात. ओके, सो REC लिमिटेड क्लोज केलेला आहे वरती. तर थोडं खाली येतो का बघूयात. खाली मिळालं तर चांगलंच आहे. ओके, मी क्वांटिटी काढून ठेवल्या. पहिल्या 5 मिनिटामध्ये बघा गेला, बाय केला. एकदम इमिजिएटली बाय करावं लागतं. किती रुपये लागले मला, मिळालं 5x मार्जिन. 1,06,000ची बाईंग मी जवळजवळ 20 ते 30,000च्या आतमध्ये केलेली आहे. ओके, सो थोडंसं खाली येतो आहे बघा. आता सेकंड आपण बघूयात आणखी कोणता चांगला दिसतो आहे मला. मला झील चांगला दिसतो आहे. तर याच्यामध्ये पण मी तुम्हाला जस्ट दाखवते. झील ओके बाय करायचं आहे. तर हे बघा, आता समजा मी इथे 500 क्वांटिटी लिहिल्या आणि लॉंग टर्ममध्ये जर मी घेते आहे, लॉंग टर्ममध्ये तर मला 56,000 लागतात आहे. आणि इंट्राडे करती आहे तर बघा इथे 11,300 दाखवतात आहे. ओके, सो ओके थोडंसं खाली येऊ देऊयात. तर समजा मला इथे 1000 क्वांटिटीज पाहिजेत, 1000 क्वांटिटीज बाय करायच्या आहेत. लॉंग टर्म जर मी केलं, इथे बघा इथे ऑप्शन दिलेले आहेत इंट्राडे ऑप्शन. ओके, लॉंग टर्ममध्ये जर 1000 क्वांटिटी घ्यायची आहेत तर 1,13,000 तुम्ही बघतात आहे इथे लागतात आहेत. पण जर मी इथे इंट्राडे करती आहे, जर मी इथे इंट्राडे क्लिक करती आहे तर मला 22,000च लागतात आहेत. किती, 22,000 रुपये मला लागतात आहेत हे बाय करण्यासाठी इंट्राडेमध्ये. ओके, सो बापरे MFSL खाली जातो आहे. वन मिनिट. निफ्टी येते आहे खाली. ओके, वेट करूयात, वेट करूयात. निफ्टीचं बघा इथे सपोर्ट आहे. निफ्टी इथे येऊन सपोर्ट घेऊ शकते. ओके, जर ब्रेक केला तर चांगलंच खाली येऊ शकते. ओके
450चा लॉस चालू आहे. इंडस टावरने ब्रेकआउट केलं नाही आहे. 1 मिनिट, आणखी एक होता माझा ग्रास. ओके, ओ माय गॉड. सो REC लिमिटेडमध्ये ह्या कॅन्डलच्याच खाली माझं स्टॉप लॉस असणार आहे. तर झील जर आपल्याला इथे मिळालं तर खूपच चांगलं. खूप छोट्या स्टॉप लॉस सोबत आपण याला घेऊ शकतो. वेट करूया. तर झील बाय करायचं आहे आपल्याला. ओके, सो बघूयात. निफ्टी सपोर्ट जर घेईल इथे तर चांगली बाईंग होणार आहे आपल्या स्टॉकमध्ये. ओ शिट, खाली नको येऊ. ओके, सो तो झील इथे टाइम स्पेंड करतो आहे. तर इथे हा सपोर्ट घेऊ शकतो. फक्त निफ्टीने इथे सपोर्ट घेतला पाहिजे. ओके, सो आपण प्लेस करूया परत एंट्री इथे. ह्याचं टार्गेट काय राहणार आहे जर आपण इथे बाय केलं तर? $116. ओके, सो मी इथे एंट्री प्लेस करून देते माझी. पहिले REC लिमिटेड.
ओके, सो 22,000 लागतात आहे. लॉंग टर्ममध्ये किती लागतात आहेत? 1,13,000. ओके, सो आपण एकदा बघते. घेऊन घेऊयात. REC लिमिटेड, ते निफ्टी लावूयात. निफ्टीने जर सपोर्ट ब्रेक केला तर आपल्याला निघावं लागेल. ओके, पण जर सपोर्ट इथे घेतला निफ्टीने तर निफ्टी चांगली वरती जाऊ शकते. हा REC लिमिटेड आहे, हा झील आहे. ओके, निफ्टी सपोर्ट घेते आहे इथे. एक्झॅक्टली आपल्या सपोर्ट लाईनवर हा इने सपोर्ट घेताना दिसते आहे निफ्टी. ओके, ओके, जर ब्रेक केला तर शार्प खाली येऊ शकते. झील स्टॉप लॉसच्या जवळ आलेला आहे आपला. ओके, इथे सपोर्ट घेतला पाहिजे झीलने. सुंदर निफ्टी बघा आपल्या सपोर्ट लाईनवरून सुंदर सपोर्ट घेऊन वरती जाती आहे. ओके, सो हिलचा स्टॉप लॉस ह्या ट्रेंड लाईनच्या खाली जर क्लोज केला तर मी ह्याला एक्झिट करून देईल. आणि हा जातो आहे आपला REC लिमिटेड, चांगला जातो आहे. तर बघूयात काय होतं याच्यामध्ये. आणि माझं ऑप्शन होतं MFSL मध्ये. ठीक आहे.
ओके. तर आता बघा ह्याच्यामध्ये जी मी बाईंग केलेली आहे 25-30 हजारामध्ये 1,16,000 असे मी यूज केलेले आहेत. मला ब्रोकर 5x मार्जिन देतो, पण जर लॉस झाला तर हा जो लॉस आहे हा जर मी 1% लॉस केला तर ते जे 1,16,000 या 1,00,000च्या वरती मी अमाऊंट यूज केलेली आहे त्याच्या हिशोबाने तो लॉस होणार आहे. सो रिस्की आहे असं जर बघितलं तर तुम्हाला जर स्टॉक्स निवडता येत नाही तर रिस्की आहे. पण जर तुम्हाला स्टॉक्स निवडता येतात इंट्राडेसाठी ब्रेकआउट स्टॉक्स एंट्री प्रॉपर घेता येते तुम्हाला, रिस्क रिवॉर्ड रेशो तुमचा चांगला आहे, रिस्क मॅनेजमेंट चांगली करता येते तुम्हाला, तरच तुम्ही हा मार्जिन यूज करून ट्रेडिंग करू शकता. म्हणजे करू शकता पण लॉस होण्याचे चान्सेस आहेत. तर स्टॉक सिलेक्शन आणि बाकीच्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या तुम्हाला जर जमत असतील तरच हा बेनिफिट तुम्ही उचला, अदरवाईज नाही. कारण की इथे काय आहे, जर तुमच्या अगेन्स्ट ट्रेड गेला तर तुम्हाला इथे मोठा लॉस होऊ शकतो. ओके. सो आणि जोपर्यंत स्टॉप लॉस किंवा टार्गेट मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला इथेच बसून राहावं लागतं. एका मिनिटासाठी सुद्धा इकडे तिकडे जाता येत नाही. तर जर तुम्ही फ्री आहात तरच इंट्राडे करा. आणि काही महिला आहेत ज्या ट्रेडिंग करतात, तर तुम्ही जर इंट्राडे करतात आहेत तर मुलांकडे पण लक्ष द्या. त्यांच्याकडे इग्नोर करू नका, कारण की फर्स्ट प्रायोरिटी आपली मुलं आहेत, त्याच्यानंतरच तुम्ही बाकीच्या गोष्टी करा. ओके. सो आय थिंक स्टॉप लॉस लागेल आज आपला. कारण की बघा एका मिनिटासाठी पण आपण इकडे तिकडे जाऊ शकत नाही जर आपण इंट्राडे करत आहोत तर. ह्याच्यामध्ये काय करतो आपण, मुलांकडे दुर्लक्ष करतो आपल्या. ओके. आणि माझ्याकडून ही गोष्ट झालेली आहे ऑलरेडी आधी. तर म्हणून मी तुम्हाला सांगत असते की मुलांकडे दुर्लक्ष करू नका, त्याऐवजी थोडे त्यांना मोठे होऊ द्यात आणि नंतरच तुम्ही इंट्राडे करा. शिकायचं असेल तर तुम्ही शिका, पण तुम्ही जर पोझिशनमध्ये आहात, तुम्ही पैसे लावलेले आहेत, तर आपण एका मिनिटासाठी सुद्धा चार्ट सोडत नाही. ओके. सो म्हणून जर तुमची मुलं लहान आहेत तर फक्त शिकण्याकडे लक्ष द्या, ट्रेडिंग करू नका. मार्केट कुठे जाणार आहे जाऊन जाऊन. ओके. सो एकदा मास्टरी आली, एकदा स्टॉक सिलेक्शन आलं तर तुम्ही नंतर खूप चांगल्या प्रकारे ह्याच्यामध्ये पैसा अर्न करू शकतात घरी बसून. पण सध्या फर्स्ट प्रायोरिटीकडे लक्ष द्या. ओके. सो आपला जो आहे REC लिमिटेड जातो आहे चांगला. ओके. झील पण जातोच आहे, म्हणजे खाली आलेला आहे पण आपल्या स्टॉप लॉसच्या वरतीच आहे, तर होल्ड करण्यामध्ये हरकत नाही. सुपर. ग्रासीम पण आहे जो इथे ब्रेकआउट करतो आहे, पण आपण ऑलरेडी 2 ट्रेड घेतलेले आहेत, तर तिसऱ्यामध्ये आपण एंट्री करायची नाही. ओके. ओके. झीलने पण इथे सपोर्ट घेतलेला आहे. सुपर. REC लिमिटेड.
इंडेक्स टावर पण ब्रेकआउट करू शकतो. ओके. ओके, सो या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असणार की मी ऑलरेडी स्टॉक्स काढून ठेवलेले होते कालच, आणि मार्केट ओपन व्हायच्या आधी मी कशा प्रकारे ते चार्ट ओपन करून इकडे लावून ठेवते. सगळे चार्ट्स एकेकामध्ये बघते मार्केट ओपन झाल्याबरोबर की कोणत्या स्टॉकमध्ये स्ट्रॉंग ब्रेकआउट होतो आहे, तोच स्टॉक मी इथे इंट्राडेसाठी निवडत असते. एंट्री कशी घेते हेही तुम्ही बघितलेलं आहात, आणि कशा प्रकारे आपण मार्जिन बेनिफिट यूज करून इंट्राडेमध्ये चांगलं प्रॉफिट करू शकतो हे तुम्ही बघितलं आहे. तर बघा, जर तुम्हाला माझ्यासारखे स्टॉक्स निवडायचे आहेत, जर तुम्हाला माझ्यासारखे स्टॉक्स काढता आले पाहिजे, किंवा मी ज्या प्रकारे ट्रेडिंग करते तुम्ही बघतात आहात की माझा जो स्टॉक सिलेक्शन आहे किंवा मी जे ट्रेड करते जवळजवळ 80% प्रॉफिटमध्येच असते, तुम्ही बघितलेलं आहात. तर चार्ट ट्रेडिंग माझं चांगलं आहे. जर तुम्हाला शिकायचं आहे इंट्राडे ट्रेडिंग, तर तुम्ही मी कोर्स घेऊन येते आहे, अजून आलेला नाही आहे. अपडेटेड राहा, कोर्स आल्यावर तुम्ही बाय करू शकतात. त्याच्यामध्ये मी असं डिझाईन केलेलं आहे की तुम्ही संध्याकाळी जेव्हा मी स्टॉक्स निवडते त्यावेळेला सुद्धा आपण एकत्र गुगल मीटवर येऊन स्टॉक्स कसे निवडायचे रोज संध्याकाळी किंवा रात्री मी 1 तासाचं सेशन ठेवणार आहे, जवळपास 5 दिवस, असे 2 महिने, आणि त्याच्यानंतर लाईव्हमध्ये पण तुम्हाला घेणार आहे 9:15 ते 10:15 वाजेपर्यंत. जशा प्रकारे आज मी ट्रेडिंग करते आहे तशा प्रकारे मी तुम्हाला लाईव्ह घेणार आहे माझ्यासोबत. आणि त्याच्यानंतर सॅटर्डेला पण आपला क्लास असणार आहे. तर हप्त्यातून किती दिवस झाला, जवळजवळ वीकडेजमध्ये तर राहणारच आहे. रोज संध्याकाळी लाईव्ह जवळजवळ 2 ते 3 दिवस असणार आहे सकाळी, आणि शनिवारी आपला 1.5 आवरचा क्लास असणार आहे. 1 किंवा 1.5 घंट्याचा शनिवारी आपला क्लास असणार आहे. तर 2 महिन्याचा कोर्स आहे आपला. 2 महिन्यामध्ये मी तुम्हाला तुमचं स्टॉक सिलेक्शन जी आहे एकदम परफेक्ट करून देणार आहे. चार्ट ट्रेडिंग तुम्हाला जमेल, तुम्हाला प्राइस ॲक्शन जमेल, हर एक छोट्या छोट्या गोष्टी एकदम डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे मी. आणि फीज तुम्ही बघाल तर खूपच कमी फीज डिझाईन केलेली आहे, जेणेकरून खूप लोकांना इथे फायदा मिळेल, ह्या दृष्टिकोनातून फीज डिझाईन केलेली आहे. तर अपडेटेड राहा, अजून आलेला नाही आहे. आल्यावर जर तुम्हाला बाय करायचा आहे, जर माझ्यासोबत 2 महिने आणखी ट्रेडिंग करायची आहे, तर नक्कीच बाय कराल आपला कोर्स. ओके, सो बघा, झील खाली येऊन एक्झॅक्टली सपोर्टवरून हा वरती गेलेला आहे. REC लिमिटेड पण जातोच आहे. ओके, सो माझा आधीचा बघून घेते. MFSL अडकलेला आहे. सुपर ग्रासिम, येस, ब्रेकआउट. आता बघा ह्याच्यामध्ये ओके एंट्री इथेच बनते, ह्या कॅन्डलमध्ये एंट्री बनते, आणि बघू शकता सुंदर हा जातो आहे. किंवा इथे रेजिस्टन्स आपल्याला दिसून येतो, तर आपण इथे जरी ट्रेंड लाईन ओढली तर इथे पण आपल्याला एंट्री मिळू शकते. ओके, रेजिस्टन्स आहे इथे, ह्याच्या वरती जर क्लोज केला तर इथे आपण एंट्री घेऊ शकतो. याच्यामध्ये सेफ एंट्री राहणार आहे. ओके, इथे जर घेतलं तर हा इथून वापस येण्याचे चान्सेस आहे, पण इथे आपल्याला रेजिस्टन्स दिसून येतो आहे, तर इथे वरती क्लोज केल्यावरच आपण याला प्लॅन करू शकतो. ओके, सो आपले ट्रेड्स बघूयात. ओके, सो झील आलेला आहे प्रॉफिटमध्ये.
येस, 700चा प्रॉफिट चालू आहे आपल्याला ह्याच्यामध्ये. REC लिमिटेड येईल हळूहळू वरती. ओके, सो इथे बघूयात झीलमध्ये. सुंदर. झीलचा टार्गेट काय आहे? 116. ओके, हा टार्गेट आहे झीलचा. आणि स्टॉक सोबत तुम्हाला निफ्टीसुद्धा रीड करता येणार आहे. निफ्टीचा चार्ट बघू शकता. इथे तुमच्यासमोरच मी सपोर्ट लाईन ड्रॉ केलेली होती आणि इथूनच हिने सपोर्ट घेऊन सरळ वरती गेलेली आहे. जर इथे आपण प्लॅन केला असता छोट्याशा क्वांटिटीसोबत, छोट्याशा स्टॉप लॉस सोबत. आता इथे किती छोटासा, ही ग्रीन कॅन्डल बनण्याच्या आधी जरी आपण इथे प्लॅन केला असता तर बघा काय ऑप्शन, म्हणजे जवळपास 5 ते 10% इथे स्टॉप लॉस घेऊन आपण याला जवळजवळ 20-30 पॉईंट तर हा इझिली देतो. ओके, सो तुम्हाला निफ्टीचा पण मूव इथे कळेल. ओके, झीलमध्ये टार्गेट 1:1च आहे, कारण की जवळच आपल्याला रेजिस्टन्स दिसून येतो आहे हा. तर 116.2 आपला टार्गेट आहे. ग्रासिमने वरती क्लोजिंग केली नाही. ओके, सो ह्या कॅन्डलमध्ये जर केली तर आपण इथे पण प्लॅन करू शकतो, पण आपण जस्ट ऑब्झर्वेशन करतो आहोत. बघा, आपण 2 स्टॉक घेतलेले आहेत, तर 2 स्टॉकच न बघता आपण आणखी इथे दुसरे स्टॉक्स पण बघतात आहोत की कशा प्रकारे बिहेव करतात आहेत. आता मला हा घ्यायचा नाही आहे, पण जस्ट माझं ऑब्झर्वेशन, मी पहिले काय बघितलं याच्यामध्ये, ट्रेंड लाईन होती. आधी काय होती? ट्रेंड लाईन होती, बघू शकता. आणि ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट करून हा कशा प्रकारे जातो आणि मी एंट्री कुठे प्लॅन करणार आहे, माझं स्टॉप लॉस काय असणार आहे, टार्गेट काय असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी जस्ट माइंडमध्ये कॅल्क्युलेट करत असते की जर मी इथे एंट्री घेतली तर कसा जाणार आहे. तर ऑब्झर्वेशन पण करायचे असतात. ऑब्झर्वेशन करूनच आपण शिकतो. बाकीचे स्टॉक बघूया. बघा, श्रीराम फायनान्स पण काढला होता, हा पण जातो आहे. अपोलो हॉस्पिटल पण काढला होता, हा पण वरतीच आहे. BHEL थोडा खाली येऊन वरती जातो आहे. ओके, सो अशा प्रकारे इथे रेजिस्टन्स आहे. निफ्टी इथून खालीही येऊ शकते. ओके, सो जर निफ्टी इथून खाली आली तर सगळे स्टॉक पण खाली येतात. तर केअरफुल राहावं लागते आपल्या पोझिशनसोबत, की आपल्या स्टॉप लॉसच्या जवळ जर आला तर आपल्याला निघावं लागेल. ओके,
ओके, माझा मुलगा उठलेला आहे तर प्रॉफिट झालं की लॉस झालं, स्टॉप लॉस हिट झाला की टार्गेट हिट झाला, हे मी तुम्हाला टेलिग्रामवरती कळवून देईल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कुकू फॅन लाव, फॅन लाव. येस. हाय फाय. हाय फाय. टीव्ही लाव, टीव्ही. सुपर. बघा, ग्रासिमने या कॅन्डलमध्ये, छोट्या कॅन्डलमध्ये क्लोजिंग केली वरती आणि जातो आहे छान. ओके. What? Cuckoo, get me a cake. Go. There. 1 minute. Play. ओके, सो REC लिमिटेडने या लाईनच्या खाली जर क्लोज केलं तर मी एक्झिट करणार आहे याला.
Yes. Give me cookie. Give me. क्लोज केलं तर माझं स्टॉप लॉस लागेल इथे. जर याने कॅन्डलनी खाली क्लोज केलं तरच. कधी कधी काय होतं की खाली येऊन सरळ सरळ वरती येऊन क्लोज करून देते. ओके, सो वेट करायचा आहे क्लोजिंगचा. तुझा अपराधी मी खरा, तुझा अपराधी मी खरा. शरण शरण तुझ मागतो मी हात, मागतो आता तुझ, मागतो मी हात. आता निफ्टीमध्ये आज बघा इथे ओपन झाली होती. ओपन होऊन हिने काय केलं, डे हायचा ब्रेकआउट केला होता आणि एक्झॅक्टली याच लेवलवर येऊन हा टाइम स्पेंड करतो आहे. जर इथे सपोर्ट घेतला तर आणखी चांगली वरती जाऊ शकते, पण जर खाली आली तर चांगली परत ह्या सपोर्टपर्यंत येऊ शकते. ओके, सो इथे सपोर्ट घेऊन वरती. ओके, सो REC लिमिटेडमध्ये आपण एक्झिट करूया पोझिशन.
ओके, सो एकदा बघतोय. ओके, स्टॉप लॉस 1100चा स्टॉप लॉस लागलेला आहे आपला RSC लिमिटेडमध्ये. ओके, पडशील तू, अरे पडशील. येस, सो एका स्टॉकमध्ये आपला इथे काय झालेलं आहे, स्टॉप लॉस लागलेला आहे आणि झील आहे जो पोझिशनमध्ये आहे. ओके, आणि झीलचा जो स्टॉप लॉस आहे तो काय राहणार आहे, ही जी लाईन आहे सपोर्ट लाईन, तिला ब्रेक करून जर कॅन्डल सस्टेन करेल खाली तर मी ते एक्झिट करून देईल माझी पोझिशन. ओके, सो या प्रकारे आपल्याला इंट्राडे ट्रेडिंग करायची असते. तर आजचं प्रॉफिट लॉस मी टेलिग्रामवरती अपडेट करून देईल. ही पोझिशन अजून स्क्वेअर अप व्हायची आहे. टार्गेट किंवा स्टॉप लॉसच घ्यायचा असतो, मधात निघायचं नाही आहे. ओके, सो ओके मम्मा बघा चांगला खाली आला इथून. अरे तू लाईट बंद कर, लाईट बंद कर. ओके, सो अपडेट करून देईल मी तुम्हाला ह्याच्यामध्ये प्रॉफिट लॉस काय झालेला आहे. ओके, अजून तरी प्रॉफिटमध्येच आहे. तर कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून द्या आणि शेअर करा फ्रेंड्ससोबत, फॅमिली मेंबरसोबत. आणि नवीन असाल व्हिडिओवरती तर नक्कीच सबस्क्राईब करा या चॅनलला. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गुड बाय.